स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिवम अर्जुन शिंगारे वय वर्ष 19 राहणार अण्णा रामगोंडा शाळेजवळ नारळ चौक इचलकरंजी याला विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे। त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी आणि शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणारे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक सराईतांची माहिती काढत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते। इनाम धामणी परिसरात जुना जगातनाका येथे पथक असताना सहाय्यक फौजदार सुभाष सूर्यवंशी, पोलीस अंमलदार सचिन कनप, सोमनाथ पतंगे यांना एक संशयित व्यक्ती जुना धामणी ते अंकली जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर थांबलेला आहे। त्याच्या कमरेला संशयित वस्तू असल्याचं दिसत आहे अशी माहिती मिळाली। त्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या संशयिताला पकडले। त्याने आपले नाव शिवम अर्जुन शिंगारे राहणार गल्ली नंबर 4 अण्णा रामगोंडा शाळेजवळ नारळ चौक इचलकरंजी तालुका हातकणंगले असे सांगितले। त्याच्याकडे कमरेला लावलेले देशी बनावटीचे पिस्तूल आणि त्याच्या पॅन्टच्या खिशात 2 जिवंत काडतुसे सापडली। संबंधित पिस्तूल आणि जिवंत काडतुसे हे माझ्या ओळखीचे गजानन खामकर राहणार इचलकरंजी याच्याकडून मी 2 वर्षापूर्वी घेतले होते असे सांगितले। या कारवाईनंतर त्याच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी हे करत आहेत। न्यायालयाने शिवम शिंगारे याला 25 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।